नमस्कार, माझं नाव डॉक्टर देविका देशमुख. मी MD आयुर्वेदिक पंचकर्म फिजिशियन आहे विथ 15 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आणि डायरेक्टर आहे केरळ आयुर्वेदिक क्लिनिक, विलेपार्ले, पूर्व, मुंबई येथील. आजचा आपला टॉपिक आहे मेथी दाणा. त्याचे युजेस, मेथीचे युजेस, मेथीचे लाडवांचे युजेस, हे सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. बरेच जण आता खूप हेल्थ कॉन्शियस झालेत आणि मेथी हा चर्चेचा विषय झालेला आहे. जेव्हा आपण मेथी रात्री भिजवून ठेवतो आणि ती सकाळी त्याचं पाणी पितो, त्याचे गुण वेगळे आहेत, पण ॲट द सेम टाईम जर ते दाणे खाल्ले, मेथी दाणा, तर त्याचे गुण वेगळे आहेत. त्यामुळे अनेकदा माझ्या फिमेल पेशंटसाठी ज्यांना PCOS आहे, ओबेसिटी आहे, फायब्रॉइड्स आहेत किंवा पाळीची तक्रार आहे, त्यांना मी सांगते की रात्री मेथी भिजवून ठेवा. किती दाणे? एक 15 ते 20 दाणे, आणि सकाळी ते दाणे चावून चावून खा. का? कारण दे आर व्हेरी रिच इन कॅल्शियम. सेकंड थिंग, दे ॲक्ट फ्लॉलेसली ऑन युअर स्किन. दे हॅव नियासिनामाइड, जी आपण युजली चेहऱ्याला क्रीम्स लावतो ना, तेच एजंट. इट हॅज फ्लॅवॉइड्स आणि इट हॅज मेन अँटी एजिंग प्रॉपर्टीज. सो एवढं सगळं त्याच्यात असा खच्चून भरलेला तो प्रोटीनचा दाणा किंवा फायबरचा दाणा हा आपल्याला आरोग्य देतो. सकाळी सकाळी जर ते दाणे खाल्ले तर तुम्हाला हे जाणवेल की तुम्हाला दिवसभर खूप हलकं वाटतं, कारण तुमचं शुगर सिंथेसिस अत्यंत चांगलंरित्या पार पडतं. सो इन डायबिटीज यू शुड हॅव दॅट, और इन केस यू हॅव पिगमेंटेशन ओव्हर स्किन देन यू शुड हॅव दॅट, और यू हॅव मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स, पाळीच्या तक्रारी आहेत, पाळी व्यवस्थित येत नाही आहे, तर त्यावेळेस तुम्ही ते नक्की घ्यावं. आणि साधारण सकाळी उठल्यावर तुम्ही ब्रशिंग केलं, तुमचं सकाळचं काही रुटीन झालं की मग अनवशपोटी ते घ्यावं, म्हणजे काहीही न घेता. त्याचबरोबर तुम्ही जर धण्याचं पाणी घेऊ शकला, म्हणजे मेथी दाणे आणि धण्याचं पाणी एकत्र, तर हे पॉवर कॉम्बो विल कीप यू गोईंग ऑल डे थ्रू आउट विदाउट द एनर्जी ड्रॉप्स, अँड यू विल नोटीस दॅट व्हेरी वेल. त्यामुळे तुमचा जर हा प्रश्न असेल की मी मेथी घेऊ का नाही, तर मेथी दाणा डेफिनेटली. दुसरी गोष्ट, मेथी आपल्याला खूप उष्ण पडते का? मेथीची भाजी ही उष्ण पडू शकते, पण मेथी दाण्याचे प्रॉपर्टीज वेगळे आहेत. त्यामुळे मेथीची भाजी ही सहसा उन्हाळ्यात घेऊ नये, किंवा खूप बाहेर ऊन असताना, ऑक्टोबर जसं की महिना आहे, किंवा मे, एप्रिल, जून, जेव्हा खूप उन्हाचा तडका त्रास होतो, तेव्हा त्यावेळेस मेथीची भाजी तुम्ही कमीत कमी करावी, कारण त्याने पित्त वाढतं म्हणून. बरं, मेथी लाडू कधी खावा? तर तो मात्र हिवाळ्यात खावा. सो मेथी म्हणलं तरी त्याचे इतके वेगवेगळे प्रकार आहेत, आणि त्या प्रकाराप्रमाणे त्याचे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, प्रॉपर्टीज आहेत, ज्या आपल्या दोषांवरती वेगळ्या वेगळ्या सीझन्सला वेगळं वेगळं काम करतात. त्यामुळे एक जेनरिक क्वेश्चन विचारण्यापेक्षा आपण स्पेसिफिक क्वेश्चन्स विचारले तर तुम्हाला डेफिनेटली स्पेसिफिक आन्सर्स देऊ शकेन. जर तुमचे काही स्पेसिफिक असेच क्वेश्चन्स असतील तर जरूर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा किंवा आम्हाला रीच आऊट करा, आणि मला ते उत्तर द्यायला खूप आवडेल.